स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकराव स्वामी अण्णा यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अशोकराव स्वामी अण्णा मित्र परिवार. कबनूर इथं यंदा प्रथमच आपला देव आपली यात्रा या नावानं श्री हनुमान यात्रेचं भव्य आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण परिसरात उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. ही यात्रा 5 दिवस चालणार असून ग्रामस्थांच्या सहभागातून ती अधिक भव्य आणि आकर्षक करण्याचं नियोजन करण्यात आले. या यात्रेची सुरुवात धार्मिक विधी श्री हनुमान महाराजांचं पूजन आणि आरतीनं करण्यात आली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक तसंच तरुण वर्ग मोठ्या संख्येनं यात सहभागी होत असून सर्वत्र जय हनुमानच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय. आपला देव आपली यात्रा या संकल्पनेतून स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही यात्रा अधिक लोकसहभागातून साकारली आहे. यामध्ये ग्रामपंचायत, विविध सामाजिक मंडळं तसंच तरुण कार्यकर्त्यांनी विशेष पुढाकार घेतलाय. यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण कबनूर गाव आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईनं उजळून निघालंय. या वर्षीच्या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे विविध प्रकारची मनोरंजनात्मक खेळणी आणि स्टॉल्स, लहान मुलांसाठी झुले, ड्रॅगन ट्रेन, फेरिस व्हील, ब्रेक डान्स यांसारख्या राईड्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळं बालगोपाळांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स, स्थानिक पदार्थ, चाट, गोड पदार्थ आणि फास्ट फूड यामुळे यात्रेचा आनंद द्विगुणित होतोय. यात्रेमध्ये दररोज भजन, कीर्तन, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम तसंच स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यामुळं धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक वारशालाही प्रोत्साहन मिळतंय. गावातील युवक मंडळांनी सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आणि स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न केलेत. 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा समारोप महाप्रसादानं होणार असून त्यासाठीही विशेष नियोजन करण्यात आलंय. हजारो भाविकांना प्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या मते आपला देव आपली यात्रा ही संकल्पना गावातील एकोपा, सामाजिक सलोखा आणि धार्मिक एकतेचं प्रतीक ठरत आहे. या यात्रेमुळे केवळ धार्मिक भावना नव्हे तर सामाजिक एकतेचा संदेशही दिला जातोय. या भव्य यात्रेमुळे कबनूर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळतेय. छोटे व्यावसायिक, दुकानदार आणि स्टॉलधारक यांना या यात्रेमुळे चांगला व्यवसाय मिळतोय. एकूणच कबनूर येथील श्री हनुमान यात्रा ही केवळ धार्मिक उत्सव न राहता एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उत्सव म्हणूनही ओळखली जात आहे. 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्ती, आनंद आणि उत्साहानं भारावून गेलाय. या यात्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व समाजातल्या लोकांना विविध पद्धतीचे मान देण्यात आलेत. यामध्ये वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं श्रींच्या चरणी शेंदूर अर्पण करण्यात आलाय. तसंच 1 एप्रिल रोजी मारुती मंदिरात मातंग समाजाच्या वतीनं शांती तोरण अर्पण करणं, दिगंबर जैन समाजाच्या वतीनं अभिषेकासाठी जल अर्पण करणं, गवळी समाजाच्या वतीनं अभिषेकासाठी दुग्ध अर्पण करणं असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्याचबरोबर 2 एप्रिल रोजी गुरव समाजाच्या वतीनं पंचामृत अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. सुतार समाजाच्या वतीनं जन्मकाळ आणि पाळणा, समस्त स्वामी जंगम समाजाच्या वतीनं सहस्त्रनाम जप, तसंच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीनं श्रींना मानाचं श्रीफळ तोरण अर्पण सोहळा, परीट समाजाच्या वतीनं वस्त्रार्पण सोहळा, तर नाभिक समाजाच्या वतीनं धर्मध्वज अर्पण आणि पूजन सोहळा, मराठा समाजाच्या वतीनं चांदीची गदा अर्पण सोहळा, कुंभार समाजाच्या वतीनं पुष्पहार अर्पण सोहळा, कोष्टी समाजाच्या वतीनं पुष्पहार अर्पण सोहळा, वडर आणि कोरवी समाजाच्या वतीनं रुईच्या पानांचा हार अर्पण सोहळा, खाटीक समाजाच्या वतीनं रुईच्या पानांचा हार अर्पण सोहळा, साळी समाजाच्या वतीनं गंध आणि गुलाल अर्पण सोहळा, माळी समाजाच्या वतीनं फळांचा नैवेद्य अर्पण सोहळा, ब्राह्मण समाजाच्या वतीनं नैवेद्य अर्पण सोहळा, गोंधळी समाजाच्या वतीनं पालखी समोर संबळ वाजवणं, चर्मकार समाजाच्या वतीनं पालखी समोर दिवटी धरणं, तर धनगर समाजाच्या वतीनं पालखीसोबत मानाचे अश्व, तर श्री स्वामी समर्थ केंद्र कबनूर यांच्याकडून श्रीचरणी श्रीफळ तोरण अर्पण सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम यात्रेच्या निमित्तानं पार पडणार आहेत. नमस्कार, मी निलेश पाटील,
आपला देव आपली यात्रा या संकल्पनेतून आज कबनूर गावात श्री मारुती मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत. आणि या यात्रा साजरी करत असताना या यात्रा कमिटीने प्रत्येक समाजाला मान दिलेला आहे. आज मातंग समाजाने इथं तोरण बांधलेलं आहे, प्रत्येक प्रवाह लिंगायत समाजाने इथं शेंदूर अर्पण केला आहे. तसेच विविध सगळ्या समाजाला प्रत्येकाला जो मान या कमिटीने दिलेला आहे. आणि अशा पद्धतीनं गावातील सर्व समाजाचा समावेश करून ही यात्रा अत्यंत उत्साहात व जोरात चालू आहे. येत्या आठवड्याभरात विविध कार्यक्रम सुद्धा आयोजन याचं केलेलं आहे. त्या कार्यक्रम अत्यंत चांगले आहेत आणि प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा आणि आपला देव आपली यात्रा या संकल्पनेतून सगळ्यांनी उत्साहपूर्वक याच्यात भाग घेऊन ही यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करावी अशी मी कबनूरातील सर्व नागरिकांना, सर्व जातीच्या लोकांना विनंती करतो आणि यात्रेचा सर्वांनी आनंद घ्यावा एवढं सांगून थांबतो. धन्यवाद. आपला देव आपली यात्रा या संकल्पनेतून कबनूर गावामध्ये हनुमान जन्मोत्सव यात्रा अत्यंत मोठ्या पद्धतीनं साजरा होत आहे. या यात्रा 5 दिवस चालणार आहे. या यात्रेमध्ये गावातून सर्व समाजातील लोकांचा उत्स्फूर्तपणे या ठिकाणी पाठिंबा आहे. ही यात्रा 12 बलुतेदार 18 पगड जातींना घेऊन उत्साहात या ठिकाणी कबनूर गावामध्ये साजरी होत आहे. तरी मी हनुमान जन्मोत्सव यात्रा कमिटीच्या वतीनं गावातील नागरिक असतील, परगावातील परिसरातील नागरिक भाविक भक्तांना मी विनंती करतो की आपण या यात्रेमध्ये सहभागी होऊन या यात्रेची शोभा वाढवावी. धन्यवाद.